माझे कार्यकर्ते आहेत त्याला त्यांच्या एका मित्रांनी ज्यांना माहिती होतं त्यांनी सांगितलं की बाबा माझं नाव कुठेही सांगू नका। कोणावरती हात ठेवून 2 मुलावरती हात ठेवून त्यांनी सांगितलं की असा मोठा आमदारांना मारण्यासाठी मोठा कट रचला जातो 26 तारखेला, तर तू आमदार साहेबांना सांग। तो लगेच मला त्यांनी फोन केला, त्यांनी माझ्याकडे आला, त्यांनी सांगितलं। मी त्याला घेऊन लगेच CP साहेबांकडे, ठोंबरे साहेबांकडे आणि आमचे क्राईमचे DCP जाधव साहेब यांच्याकडे गेलो। त्यांच्यासमोर त्यांनी सांगितलं आणि DCP आणि ACP साहेब क्राईमचे त्यांनी सांगितलं की ऑलरेडी आम्हाला माहीत आहे आणि हे 10 दिवसापासून चालू आहे ह्यांचं, आम्ही ह्यांच्या फॉलोअपवर आहोत, पण बरं झालं तुम्ही आम्हाला सांगितलं, त्याच्यामध्ये काय ॲडिशनल माहिती आम्हाला दिली आहे आणि आम्ही त्यांचं काम तुमच्या जे कोणी कट रचतं आहे त्याच्यावरती आम्ही वॉच ठेवून आहोत आणि चौकशी करून आम्ही त्याला हे करून लगेच 2 लोकांना त्यांनी दुसऱ्या दिवशी पकडलं। चौकशी चालू आहे। आता चौकशी अंतिम काय पुढे येते ते पोलीस एकदम गंभीर आहेत। आमचे मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेने मला फोन करून सांगितलं की काळजी घ्या आणि CP साहेबांना आणि ॲडिशनल DCP साहेबांना क्राईमचे त्यांनाही दोघांनी सांगितले की हे काही असो, हे गंभीर प्रकरण दिसतंय, तर ह्याचा जो चौकशी करून ह्याच्यावरती गुन्हे दाखल करणार। हे 2 नेमकं कोण आहेत हे लोक? तुमचा कोणावर संशय आहे का? नाही बघा, आमचे CP साहेब आणि क्राईम ब्रांचचे DCP साहेब हे व्यवस्थित तिथे काम चालू आहे, चौकशी चालू आहे आणि चौकशी अंतिम ते सर्व तुम्हाला मीडियाला सांगतील। शिवसेनेचे 2 कार्यकर्ते असं करतात ते तसं काय मला अजून काही कळलेलं नाही आहे मला, परंतु त्यांचा निरोप आहे की साहेब आम्ही ह्या एंडपर्यंत आम्ही ह्याच्या जाणार आहे, कारण का अंमळनाथचे एक इतिहास आहे की आमचे शिवसेनेचेच 5-6 नगरसेवक मर्डर झालेला आहे, त्यामुळे आमच्या अंमळनाथची एक वेगळी ओळख आहे। पण आता आम्ही सर्वच म्हणजे अंमळनाथची सर्व जनता आम्ही रस्त्यावर उतरणार आहे। जरी जो कोणी असेल याच्या पाठीमागे त्याला शिंदेसाहेब, आमचे उपमुख्यमंत्री आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमचे CP साहेब आणि पोलीस खातं DCP साहेब क्राईमचे हे त्यांना सोडणार नाहीत, स्पष्ट सांगितलेलं आहे। त्यामुळं आता जे झालं ते परत आम्ही अंमळनाथमध्ये होऊ देणार नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।